जेवण करून दे पोलीस बघतील काय करायचं कोण आहे पोलीस काय समोर आहे चला निघा इकडे चुकीचं झालं नाही काय गाडी अरे 56 वाजले तुझ्या अर्ध्या चाल अरे कुठला मानकर आहे आणि चेक केलं तरी मी एकही गाडी जाऊ देणार नाही झोपणार ठीक आहे थांबू दे इथे गाडी एकही जाणार नाही सगळी चेक कर पूर्ण गाडी सगळी एपीएसटी बोलवा आणि सगळ्या गाड्या चेक करा बोलवा सगळी चेक करून चेक करा काही नाही पाडवा प्रत्येक गाडी चेक करा चेक करा पूर्ण गाडी ठीक आहे शूटिंग करा सगळ्यांनी माझं बी बिहारी गाडी आहे बिहारी मध्ये शूटिंग सगळ्यांची या ताई पाहिला काय सांगायचं कॅमेरे चालू करा साहेब कोणला बोलू नका मी निघून जातो मी निघून सगळं सांगतो तुम्ही कन्फर्म करा बघतो कॅमेरे राहू द्या आम्ही प्रॉपर ढेकूचे आम्ही मुंबईवरून चालू आणि ढेकूला चालू आम्ही मतदानासाठी आलोय आम्ही हे दोन पोरं आहेत त्यांना बसून त्यांनी आतमध्ये दिलं कारण की आमच्याच एरियात येऊन आमच्यावरच हातून अधिकार नाही रोखू शकत ना आम्ही रोखू का यस करतो आम्ही माणसाला अडवता का सगळ्यांना अडवायला पाहिजे तुम्ही नाही अडू शकत नाही अहो पण इथं टायर आहे घालून काही उपयोगच नाही ना रात्री आम्ही 10 वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य त्याच्यानंतर आणखी
आपल्याकडे हे पण आहेत पोलीस महिला पण आहे. त्याच्यानंतर मी रिलायन्सला मॅनेजर आहे, तर माझे एम्प्लॉय पण आहेत. तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय. आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय. कोणी पण येतं. समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते. हा, तुम्हाला काय विचारायचं काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही. पोलीस काय म्हणतात, त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस. का नाही जाऊ नाही देते. सगळे SSB वाले सगळे पोलिसांमध्ये दम नाहीये का? फौजी एक फौजी आला सगळ्यांना दामटून लावली इथून. प्रेग्नेंट महिला भी थी, क्या बोलेंगे इस पर? कहाँ मतदान यहीं पे और कुछ राजनेता ने गाड़ी को रुका हाँ, तो उसका एक्शन ले रहे हैं, पुलिस वाले एक्शन ले रहे हैं और सब कुछ शांतिपूर्ण तरीके। इस तरीके से 2-2 घंटे मतदार को रोकना ठीक है? भाई एक्शन पुलिस ले रही है, शांतिपूर्ण तरीके से सब चीज किया जाएगा, ठीक है। और ये लोगों ने अभी गाड़ी रुकवाई थी, उनके लिए कुछ एक्शन लेंगे? जिन्होंने भी किसी की भी गलती पाएगी सबके खिलाफ एक्शन होगा। थैंक यू। या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला तर काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे. कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले. CAPF इथं आलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला, तो फ्लाइंग स्क्वॉड इथं आलेला आहे. त्यांनी चेक केलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे. परिस्थिती आता पूर्णपणे 100% नियंत्रणामध्ये आहे. सर, एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून 2 ते 3 तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी, काय म्हणाले? नाही, तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही. जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे. आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय याबाबतीत राडा झाला काय? एक 2 उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झालेली आहे, परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. सर, हे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे, मतदारसंघातले का बाहेर? नाही, त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत. FSTने सांगितलेलं आहे का ते मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सोडलेले आहेत. नाही, बिहारी वगैरे कोणी नाहीये. बिहारी कोणी नाहीये. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. मतदारांना आम्ही FST टीम मधले आहे साहेब. आम्हाला गाडी चेक करायची आहे. गाडीमध्ये काही मुद्देमाल आहे का, संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय. आता गाडी चेक झाली आहे. ऑब्झर्वर साहेब येत आहेत, आमचे मेन इन्चार्ज. मतदारांना वेठीस धरणं कितपत योग्य? एकीकडे निवडणूक आयोग म्हणतात का जास्तीत जास्त मतदान करा, दुसरीकडे जर पोलीस आणि तुम्ही अशा मतदारांना अडवून एक वेठीस धराल तर हा मतदारांवर दडपशाही नाही का? सर, आम्हाला 15 मिनिटापूर्वी फोनवर ही तक्रार करायची. 1.5 तासापासून परिस्थिती चालू आहे. महिला रुग्ण आहे गाडीमध्ये. मान्य साहेब, म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली, वरती रिपोर्ट केलेला आहे तहसीलदार साहेबांना. गाडीमध्ये आपण तपासणी केली, काय गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगा आम्ही सर्व तपासणी केलेली आहे. त्यामध्ये फक्त थोडंसं खायचं सामान आणि त्यांचे कपडे लत्ते. त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकूला मतदानासाठी चाललेले आहेत. पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं, पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही. तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेला आहे. पुढेही SST टीम्स वगैरे असतात. मतदान करण्यासाठी जेव्हा मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते. मग तिथे जर त्यांच्याकडे नसेल तर मतदान कसं करता येईल? मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं आणि साहेब FST टीम म्हटल्यानंतर भरारी पथक, संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम, हे शासन काम दिलं. आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने, ते एवढं एक खटी लोक बिहारी असल्याचा आरोप केला गेलाय काय साहेब? आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये. मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली, हे ढेकूचे लोक आहेत म्हणजे मतदारसंघातील लोक आहे. हो.